नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. तसंच आजचा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की विवाहित आणि अविवाहित स्त्रिया भाडे करारावरती मिळतात. कदाचित हे तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, परंतु ही घटना सत्य आहे की असत्य आहे किंवा कुठली आहे ह्याच्यावरती आपण डिटेलच बोलणार आहे. मी एक व्हिडिओ पाहिला होता एक 2-4 दिवसा अगोदर की या ठिकाणी पत्नी भाड्याने दिल्या जातात, घेतल्या जातात. घरकाम असेल किंवा त्यांच्या काही गरजा असतील त्याच्यासाठी घेतल्या जातात. तर मित्रांनो, ही जी घटना आहे ही आहे मध्य प्रदेश शिवपुरी येथील. शिवपुरी तसं एक निसर्गाने नटलेलं असं एक छान असं निसर्गरम्य ठिकाण आहे, परंतु त्या भागात अशा काही दुर्गम भागात म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये, ज्याला आपण एकदम आर्थिक परिस्थिती बिकट, दुर्गम परिस्थिती, सगळ्या गोष्टीचा अभाव, शिक्षण नाही, काही नाही, गरिबी, 17 पिढ्याचं दारिद्र्य त्यांच्या ठिकाणी, अशा ठिकाणी धडीची प्रथा म्हणजे की आपल्या घरात काही ज्या पैशाच्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी पूर्वी पूर्वी म्हणतोय मी, 10 रुपये ते 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती किंवा लिखित कुठल्या एखाद्या त्यांच्या जो मुखिय असतो किंवा सरपंच असतो त्याच्या साक्षीने म्हणा किंवा त्या गावची परंपरा, असे त्याच्यावरती एक 15,000पासून 5 लाखापर्यंत असे करार व्हायचे की इतक्या इतक्या दिवसासाठी ही तुमच्याकडे तुमची पत्नी म्हणून राहील व वेळ संपल्यानंतर ती पुन्हा येऊ शकते घरी. तर अशा पद्धतीचे करार पूर्वी व्हायचे, होत नव्हते असे नाही, व्हायचे. बरं, चोरून बऱ्याच ठिकाणी राजस्थानमध्ये सुद्धा या पिढी प्रथा म्हणजे जिथे एकदम कशाची सोय नाही अशा ठिकाणी आर्थिक गरजा भागवण्यासाठी ह्या गोष्टी घडायच्या. मग तिथे रेट कसा ठरायचा कराराचा की त्या जी स्त्री आहे विवाहित अशी विवाहित स्त्री, तिचं ती दिसते काय किंवा दिसायला सुंदर आहे का, या गोष्टीवरती तिचे रेट ठरायचे. परंतु हे कशासाठी केलं जायचं तर एक की आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी. दुसरी गोष्ट की ही प्रथा लग्नाचा खर्च वाचावा म्हणून सुद्धा हिचा वापर केला जायचा. म्हणजे एका वेगळ्या अँगलनी हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर ह्याला कसं, या पद्धतीला करार पद्धत किंवा नात्यावर ठेवणे ही पद्धत म्हटली जाते. परंतु मी जो व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये वेगळंच दिलं होतं, म्हणजे आजपर्यंत चाललंय असं. पण तसं आत्ता मित्रांनो त्या ठिकाणी कुठलंही काहीही चाललेलं नाही, कारण आज आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत आणि घर घर पंतप्रधान योजना गेलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ज्या NGO आहेत, ज्या संघटना आहेत, ज्या सामाजिक संघटना आहेत, यांनी ह्या सगळ्या रूढी प्रथा ह्या मोडीच काढलेल्या आहेत पूर्ण. चोरून काही ठिकाणी आणता हे चालतं आणि याच्यामध्ये काय होतं की शहरी भागातले जे दलाल असतात, प्रामुख्याने हे दलाल ह्या गोष्टी घडून आणतात किंवा गिराईक शोधून आणतात. काही ठिकाणी तर अजून सुद्धा मुली विकल्या जातात, अविवाहित मुली घरकामासाठी किंवा त्यांच्या बऱ्याच काही गोष्टीसाठी ह्या विकल्या जातात. त्याही घराच्यांच्या संमतीने विकल्या जातात. मग त्या 5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष काय असेल ते, या पद्धतीने आणखी सुद्धा खेडेगावामध्ये या रूढी परंपरा चालू आहेत, म्हणजे कुठे एकदम दुर्गम भागात. परंतु याच्यामध्ये ही जी प्रथा, धडीची जी प्रथा आहे, याच्यामध्ये त्या स्त्रीचं, तिच्या मनाचं हा कुठलाही विचार केला जात नव्हता किंवा तिचं अस्तित्व, तिला तिला सन्मानाने जगणं सुद्धा या रूढी परंपरेने म्हणजे मुश्किल केलं गेलं होतं. तर आज म्हणजे या 2026 मध्ये आपण जगत असताना आज ह्या कायद्या इतके कडक झालेले आहेत आणि जे म्हणजे कायद्याच्या बाबतीत
कुठेही अशा याच्यावरती खूप मोठी शिक्षा पण आता त्याची तरतूद केली गेलेली आहे. म्हणजे देह व्यापार करणे या गुन्ह्यामध्ये सुद्धा यांना घेतलं जातं. मग ते घरचे असू, पुढचा असू, मधला असू, कुणी असू, एजंट असू, घेणारा असू, देणारा असू, हे सगळे या सिस्टीम मधून तिथे गेले जातात. कारण मुळातच काय होतं की हा आदिवासी भाग आहे, इथपर्यंत कुणी पोहोचत नाही आणि शिक्षणाचा अभाव. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. त्याच्यामुळं ह्या घटना पूर्वी घडायच्या की करारावरती देणे घेणे. आता मात्र ह्या घटना ह्या तुम्हाला 1% एखादा टक्का कुठेतरी बघायला मिळल्या ते मिळू शकतात. जसं सावधान इंडियामध्ये दाखवलं जातं, क्राईम पेट्रोलमध्ये दाखवलं जातं की ज्या गावच्या रूढी परंपरा आहेत, जो गावचा सरपंच आहे, मुखिया आहे, जी पंचायत, जी आपली जुनी पंचायत 5 पंच जे बघा बसायचे पारावरती बसून, मग त्याला दंड देणे किंवा काय सांगणे किंवा कशा पद्धतीने किंवा त्यांच्या परंपरा काय आहेत त्या मानल्या नाही मानल्या, किंवा मग त्यांनी पंचांना काय मानधन द्यायचं किंवा काय दंड म्हणून ती रक्कम आकारायची त्यांनी पंचांनी. तर ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला या 1-2 मालिकांमधून सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही जर हे एपिसोड पाहत असताल तर असे एपिसोड वेळोवेळी दाखवले जातात की जनता जनजागरूक व्हावी म्हणून. तर आत्ता तसं काहीही मित्रांनो, म्हणजे पूर्वीसारखं आता काहीही राहिलेलं नाही कुठेही. कायदे एवढे कडक झालेले आहेत, संविधानामधले नियम आता ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना समजतात आणि NGO, सामाजिक कार्यकर्ते, त्याच्यानंतर नारी शक्ती, महिला अभियान, या सगळ्यांनी आता ह्यांची कंबर मोडलेली आहे या परंपरा आणि प्रथा रूढींची. आणि स्त्रीला एक सन्मानाचं वागणं म्हणजे आर्टिकल 21 जे फंडामेंटल्स राईट्स म्हटलं जातं, ज्याने तुम्हाला अधिकार दिलेला आहे की सन्मानाने जगण्याचा अधिकार, सन्मानाने तुम्हाला वागण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, म्हणजे हे जे काही अधिकार दिलेले आहेत हे आता सर्वस्वी या संस्था ज्या महिलांना सपोर्ट करतात किंवा त्यांच्या उद्योगाला सपोर्ट करतात, लघु उद्योगाला सपोर्ट करतात, बऱ्याच गोष्टी शिक्षणाला सपोर्ट करतात. शिक्षण तर काही ठिकाणी म्हणजे मी ऑलमोस्ट सांगतो या आदिवासी भागामध्ये तर 100% फ्रीच आहे, किंवा त्यांना ज्या ज्या काही फॅसिलिटी लागते शिक्षणासाठी किंवा पुढच्या शिक्षणासाठी हे सगळं या ठिकाणी NGO अशा काही संस्था कार्यरत आहेत की ज्या प्रामाणिकपणे आजही सुद्धा काम करतात. त्याच्यामुळे की आता तो काही भाग राहिलेला नाहीये. त्याच्यामुळं त्याची ज्या व्हिडिओची मी तुम्हाला म्हणलं होतं हे सत्य आहे की असत्य, तर हे ते खोटं टाकलं गेलेलं आहे. कारण हे बघा, आपल्याला YouTube वरती व्ह्यू येण्यासाठी आपण जर असं काही टाकत असू, कुठलाही अभ्यास न करता, तर तुमची YouTubeची फॅमिली कुठपर्यंत तुम्हाला ऐकून घेईल. त्याच्यामुळं टाकणाऱ्यांनी सुद्धा एक गोष्ट निश्चित त्याला मीठ मसाला न लावता जशी आहे तशी मांडावी. हे पूर्वी घडत होतं, पूर्वी बऱ्याच ठिकाणी काय काय घडत होतं, पण ते आज तुम्ही त्याला आज चाललंय असं म्हणू नका. पूर्वी घडत होतं. आत्ता तसा कुठलाही प्रकार त्या शिवपुरीमध्ये नाहीये किंवा मध्य प्रदेशच्या काय शेवटच्या छोट्या खेड्यांमध्ये सुद्धा नाही. त्याच्यामुळे मध्य प्रदेश किंवा शिवपुरीला असं बदनाम करू नका. कारण शिवपुरी हे खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे. त्याच्यामुळे असे कुठलेही काहीतरी गाफील दिशा करून काहीतरी व्हिडिओ टाकून व्ह्यू घेण्यापेक्षा सरळ सरळ जो तुमचा अभ्यास आहे तो आज जनतेला कळतो. तुम्ही जे काही सांगताय त्यांना हे त्यांच्या लक्षात येतं. तुम्ही किती खोटं बोलताय. इतके चॅनल आहेत की ते सगळं खोटं बोलूनच काम चालू आहे सध्या. रेटून चालू आहे, खोटं बोलून काम चालू आहे. तर माझी विनंती राहील अशा चॅनलला की तुम्ही असं काही करू नका. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन विषय नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.